गेवराई विधानसभेची निवडणूक जे काय आहे, मी पहिले तुम्हाला इथं ठामपणे नमूद करू इच्छितो की ती निवडणूक येणारी काहीही करून मी निवडणूक ही लढवणार आहे आणि ती लढवणार आहे, ती जिंकण्याच्या दृष्टिकोनातूनच, त्या भूमिकेतूनच ती निवडणूक लढवणार आहे. पक्ष बरोबर असेल का? सध्या जे काय आहे कोणत्याच पक्षाचं किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी अजून कुठलेच उमेदवार हे निश्चित केलेले नाहीत. गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतायत इलेक्ट्रॉनिक मीडियावर, वेगवेगळ्या वाहिन्यांवर संभाव्य याद्या येत आहेत. आज काहीच सांगता येत नाही आपल्याला. महाविकास आघाडीच्या याद्या येतील, उमेदवार निश्चित होतील, महायुतीचे उमेदवार निश्चित होतील. माझा दावा आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारीसाठी दावा माझा असणार आहे. निश्चित ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा या पक्षाला गेवराई विधानसभाची जागा, मतदारसंघाची जागा ही सुटेल असा मला विश्वास वाटतो. त्याच्या पुढे जाऊन मी सांगितल्याप्रमाणे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून भाजपाच्या ज्या उमेदवार होत्या पंकजा मुंडे यांना जवळपास 39,000 मतं कमी मिळाली किंवा त्यांना पिछाडीवर राहावं लागलं. ही तूट आता तुम्ही विधानसभेत, तुम्ही देखील त्यांच्यासोबत होता मित्र पक्ष म्हणून, ही तूट कशी भरून काढणार आहेत? नेमकं काय यावर तुम्ही? लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक हे 2 वेगवेगळे भाग असतात. तिथले प्रश्न वेगळे असतात, विषय वेगळे असतात लोकसभेचे आणि विधानसभेचे. 2019ची लोकसभेच्या निवडणूकही गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं जे काय आहे, विरोधी पक्षाला जे काय आहे, विरोधी पक्षाला आम्ही ज्या बाजूने होतो त्या बाजूच्या विरोधी पक्षाला जे काय आहे आघाडी मिळाली, आमच्या विरोधात आघाडी मिळाली. तरी मी विधानसभेला अवघ्या म्हणजे 6,000 मतांनी माझा पराभव झाला. आम्ही ती अतिशय चांगली निवडणूक लढवली. त्याच्यामुळे ते विषय वेगळे आहेत, लोकसभेचे आणि विधानसभेचा विषय हा वेगळा असतो. 2019ला तुम्ही उभा होते, काही मतांना तुमचा पराभव झाला. आता हा बॅकलॉग तुम्ही कसा भरून काढलाय? नाही, 2019ची निवडणूक मी पराभव माझा समजत नाही. थोडस आमच्या बरोबर जे आहे खेळ केला गेला असं मला वाटतं. त्यावेळेस मला असं वाटत होतं की ही तिरंगी निवडणूक होते, परंतु ती निवडणूक झाली दुरंगीच. कारण भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसचे जे काही उमेदवार होते आणि अपक्ष उमेदवार जे काही होते, बदामरावजी पंडित, हे दोघं एक होऊन लढले. शेवटच्या 8 दिवसामध्ये दोघं एक झाले. त्याच्यामुळे त्यांची दोघं एक झाले. मी समजत होतो की तिरंगी आपली लढत होती, पण तसं झालं नाही. पुन्हा असं पाहायला मिळेल का आता त्या निवडणुकीमध्ये? नक्कीच तसंच पाहायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळे 5 वर्ष जे काही आहे आपल्या बीड जिल्ह्यांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. हे दोघंही जे काही आहेत आज वेगवेगळं परत म्हणतायत की आम्ही वेगवेगळे आहोत, आम्ही वेगवेगळ्या भूमिकेतनं निवडणूक लढतोय. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही युत्या झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे, दोघंही मिळून लढलेले आहेत. त्याच्यामुळं तशीच परिस्थिती आहे. मी ठामपणे माझ्या भूमिकेतून निवडणूक लढवणार आहे आणि माझ्या समोर हे दोघं दिसत जरी असले तरी ते दोघं एकच आहे. गेवराई मतदारसंघात पुन्हा एकदा काका पुतण्याची लढत पाहायला मिळेल. मी तयार आहे रिंगणामध्ये, हबूक ठोकून मी तयार आहे कुस्तीच्या रिंगणामध्ये. परंतु समोर कोण येत आहे अजून त्यांच्यामध्येच चालू आहे, खिच्चाताणी चालू आहे. आपण पाहतायत तिकिटासाठी. त्याच्यामुळं जे कुणी असेल त्याला चितपट करण्यासाठी मी सक्षम आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी 10 वर्षांमध्ये नेमकं काय केलं, काय दिसत तुम्हाला? त्यामुळे सुटलेले आणि न सुटलेले प्रश्न कोणते? नाही, आमदार लक्ष्मण पवार यांनी 10 वर्षामध्ये काय केलं? आता मी जेव्हा गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय तेव्हा लोकच सांगतायत. एक तर हेतून सुरू होतं की आम्ही 10 वर्षापासून आमचं दुर्दैव म्हणा किंवा आमची चूक, आमचं दुर्दैव, आम्ही लक्ष्मण पवारांना पाहिलेलंच नाही. आम्ही लक्ष्मण पवारांना पाहिलेलंच नाही. 196-97 गावं असे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत की तिथं 10 वर्षात लक्ष्मण पवार हे त्यांनी पायच ठेवलेला नाहीये. ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही
की अनेक लोक सांगतात की आम्ही बघितलंच नाही, मतदार सांगतायत आम्ही मतदान केलं, पण आम्ही त्यांना आजपर्यंत बघितलेलं नाहीये, भेटलो नाहीये, बोलायचं तर दुरून बघितलेलं सुद्धा नाही. त्याच्यामुळं त्यांना इथल्या प्रश्नाची जाणीव कुठली नाहीये. बसून सगळं केलं, बसल्या बसल्या ज्या काही शासनाच्या योजना असतात त्या जे काही पक्षाचं एक धोरण असतं त्या एका भूमिकेतनं पक्ष काम करतो, त्या भूमिकेतनं केंद्र सरकारचं ते ज्या पक्षात होते केंद्र सरकारचं जे धोरण रस्त्याच्या बाबतीत दळणवळणाच्या बाबतीत जे काही आहे त्यांनी जरा निधी दिला, तो निधी आला, ते कामं हित झाले आराखड्याप्रमाणे, त्याचं श्रेय ह्यांनी नक्कीच घेऊ नये. त्यांनी मला सांगावं वेगळं त्यांनी पाठपुरावा करू कुठली योजना आणली काय या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यासाठी भरपूर काही आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघ सबंध महाराष्ट्रामध्ये ऊसतोड मजुराचा भाग म्हणून गेवराई तालुक्याकडे पाहिलं जातं. इथली भौगोलिक परिस्थिती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तरेला जे काही आहे गोदावरी जाते, गोदापट्टा ज्याला आपण म्हणतो, गोदावरी तिथून जाते, आणि इकडच्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडच्या बाजूला सिंदफणा जाते, आणि दोन्हीच्या मध्ये गेवराई तालुका वसलेला आहे, गेवराई विधानसभा मतदारसंघ आहे. पुनर्जीवन झालेलं आहे. गोदावरीचा कॅनल गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 132 किलोमीटर फिरवलेला आहे. तो आमच्या वडिलांच्या काळामध्ये 72च्या 70च्या दशकामध्ये ते काम झालं. त्याच्यामुळे तिकडचं जीवनमान सर्व बागायतदार त्या भागामध्ये झाले, आणि गेवराईच्या अलीकडे असणारी आपली सिंदफणा याचं पुनर्जीवन करण्याचा हा प्रमुख विषय. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमच्या शेतकरी राजाला दिलासा देण्यासाठी त्याच्यासाठी ह्यांनी 10 वर्षामध्ये ह्यांची राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता असताना यांनी काय केलेलं आहे. 2008ला जे काही आहे अमरसिंह पंडित साहेब गेवराई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. त्यावेळेस शिरसमार्गचं जे बॅरेज झालं ते 60 कोटी रुपयाचं ते ऑटोमॅटिक बॅरेज त्या संगमावर झालं. त्या बॅरेज नंतर ह्या सिंदफणेवर कुठलं असं काम सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी पाणी अडवण्यासाठी जे की आमचं प्रस्तावित आहे, ते माझा अजेंडा आहे की या ठिकाणी नाथापूर पासून गेवराई विधानसभा मतदारसंघातलं इकडचं सिंदफणेच्या काठावरचं शेवटचं गाव नाथापूर पासून ते अंकुट्यापर्यंत इथं 7 बॅरेजेस जे काही आहेत ते उभा करायचे. 7 बॅरेजेस आपल्याला करायचे. एक एक बॅरेज जवळपास 50-60 कोटी रुपयाचा तो एक बॅरेज आहे, ते प्रस्तावित आहेत. त्याच्यामधला एक बॅरेज टाकळगावचा जो काही आहे तो बॅरेज मंजूर झाला, त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे, त्याचं तो निविदेला आहे. असे हे 7 बॅरेज पुढच्या 5 वर्षात जर केले तर गोदा पट्ट्याप्रमाणे सिंदफणेचा जो काही पट्टा आहे त्याच्या दोन्ही बाजूने असणारा गेवराई विधानसभा मतदारसंघ इथल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. इथं ऊस बागायतदार मोठ्या प्रमाणावर वाढेल. शिरसमार्ग आपण पाहतो की त्या एका बॅरेजमुळं हजारो एकर जमीन ही पाण्याखाली आली. तिथं फळबागाचं मोसंबीचं हब म्हणून आपण त्या शिरसमार्गला पाहतो. हे प्रामाणिक प्रयत्न हे जाणून बुजून केलेले अशा योजनांच्या बाबतीत तुमचा आग्रह पाहिजे, त्याचा प्रस्ताव केला पाहिजे, ते प्रस्तावित केले पाहिजे, एक आराखडा केला पाहिजे. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्यांनी असं काय काम केलेलं आहे. आता मी एक त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला. 10 वर्षानंतर ते म्हणतायत की पंडितांची दहशत मी 10 वर्षात संपवली. 10 वर्षात आमची दहशत संपवली हे किती हास्यास्पद आहे. का आमची दहशत काय म्हणजे तुम्ही 10 वर्ष हे केलं आणि अजून परत म्हणतायत पंडितांची दहशत अजून संपली नाही म्हणून मला परत लोकांना. ह्याचा अर्थ असा आहे तुम्ही 10 वर्षात कुठलंच काम केलं नाही, कुठलंच सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही कुठली योजना केली नाही, असा त्याचा पाठपुरावा केलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं नकारात्मक आणि टीकात्मक बोलावं तुम्हाला लागतंय. आपण जर बघितलं तर भाजपनं 2 वेळेस जे त्यांना संधी दिली तर पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव असायचं. यावेळी मात्र त्यांनी पक्षाने कुठली भूमिका जाहीर करायच्या आधीच मी किंवा माझ्या घरचं कोणी लढणार नाही आणि भाजपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यावर टीका करत वेगळं धोरण अवलंबलंय आणि आता मात्र पुन्हा एकदा वेगळ्या पक्षाच्या दारात तिकिटासाठी उभा आहे. ज्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की
मी किंवा माझ्या घरचं कुणीही उभं राहणार नाही. त्याच दिवशी आम्हाला त्यांची चाल, रंग सगळं आम्हाला माहिती आहे. आमच्या इतकं त्यांना कुणीच ओळखत नाही. ते 100% 2-4 दिवसामध्ये ते अशा पद्धतीनं त्यांचे बगलबच्चे बोलवणार आणि मोठा जन आक्रोश असल्याचा तो दाखवण्याचा केविलगानं प्रयत्न करणार हे आम्हाला पहिलेच माहिती आहे. त्यांना आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये लोक त्यांना नौटंकी सम्राट मानतात लोक. त्याच्यामुळे आम्हाला पहिलेच माहित होतं त्यांचा आता किती आटापिटा चालू आहे तुम्ही अनुभवताय सगळं. तिकिटासाठी कुणी तिकीट देतं का तिकीट देतं अशा पद्धतीची अवस्था त्यांची झाली आहे. अशा त्यांची ही अवस्था त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या अहंकारामुळं लोकांना